नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षक युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे। आपण सुरू केलेल्या मुंबई टेस्ट सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवे विद्यार्थी असतील व जुने विद्यार्थी असतील व आपल्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास तुम्हाला लगेचच त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल। 2004 पासून 2025 पर्यंत जेवढेही मुंबईच्या इतिहासाला जेवढेही प्रश्न झालेले आहेत, जेवढेही आतापर्यंत प्रिव्हियस क्वेश्चन झालेले ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। प्रथम प्रश्न पाहूया आपण। 5 पेक्षा जास्त विचारलेला प्रश्न आहे। मुंबई जिल्ह्याला झारखंड या राज्याची राजधानी टिमटिंबई आहे, तर झारखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? मुंबई पोलीस आयुक्तालय 2011 ला विचारलेला प्रश्न आहे। त्याचे योग्य उत्तर मित्रांनो रांची। म्हणजे प्रत्येक राज्यावरील प्रत्येक राज्याची राजधानी ही विचारली जाते। हा बेसिक प्रश्न मुंबईला विचारू शकतात। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया। शिखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? तर शिखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे असा विचारलेला प्रश्न आहे। मुंबई आयुक्तालय 2017 ला विचारलेला प्रश्न आहे। तर शिखांचे पवित्र सुवर्ण मंदिर हे अमृतसरमध्ये आहे, पंजाबमध्ये अमृतसर येथे आहे मित्रांनो। हा प्रश्न रिपीट झालेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर तापी ही महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी आहे। मुंबई लोहमार्ग 2013 ला रिपीट झालेला प्रश्न आहे। मुंबई लोहमार्ग 2014 ला रिपीट झालेला प्रश्न आहे। बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचे आहेत, मुंबई जिल्ह्यावरती स्पेशल बनवलेले आहेत। 2 व्हिडिओ आहेत, हा आपला भाग 3रा आहे। यामध्ये जेवढेही रिपीट झालेले प्रश्न आपण घेणार आहोत। व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू। विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते? चिखलदरा। हा प्रश्न मुंबई जिल्हा 2016 ला रिपीट झालेला प्रश्न आहे। तर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यातील आहे आणि त्याची जी हे उंची आहे ती 1188 मीटर आहे। महाराष्ट्रातील महाभारतातील भीमाचा वध तेथे झाला होता, चिखलदरा येथे, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू। लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कोणता क्रमांक लागतो? कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर 2रा क्रमांक लागतो। हा प्रश्न SRPF गट 11 मुंबईला 2014 ला रिपीट झालेला प्रश्न आहे। तर लोकसंख्येच्या दृष्टीने पहिले राज्य उत्तर प्रदेश येते, त्यानंतर दुसरे राज्य महाराष्ट्र येतं आणि तिसरे राज्य बिहार येतं, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया। पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे? तर पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे? हा प्रश्न नवी मुंबई 2017 रिपीट झालेला प्रश्न आहे। तर पंढरपूर शहर हे भीमा नदीच्या काठावरती किनाऱ्यावरती वसलेलं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू। खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागून नाही? तर खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागून नाही? तर आंध्र प्रदेश या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागून आहे। महाराष्ट्र राज्याला टोटल 6 राज्याची आणि 1 केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे, त्यापैकी आंध्र प्रदेश नाही आहे मित्रांनो। हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा, दर पोलीस भरतीला विचारला जातो। मुंबई पोलीस आयुक्त 2013 रिपीट झालेला प्रश्न आहे। मुंबई शहर 2016 रिपीट झालेला प्रश्न आहे। पॅटर्न तुम्ही पाहून घ्यायचा आहे की मुंबई जिल्ह्याला कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्यानंतर पुढील प्रश्न पाहू। संयुक्त राष्ट्र संघटनेचे युनो मुख्यालय कोठे आहे? तर संयुक्त राष्ट्र संघटनेचे युनोचे मुख्यालय कोठे आहे? तर हे न्यूयॉर्क शहरामध्ये आहे। हा प्रश्न मुंबई शहराला 2009 ला रिपीट झालेला प्रश्न आहे मित्रांनो। व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तुम्ही व्हिडिओ फक्त पाहताय, चॅनलला सबस्क्राईब करत नाही। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तेवढा सपोर्ट भेटेल आपल्याला आणि व्हिडिओ करण्यात जास्त आनंद भेटेल। त्यानंतर पुढील प्रश्न, सालारगंज म्युझियम कोठे आहे? तर सालारगंज म्युझियम कोठे आहे? हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे। तर सालारगंज म्युझियम हे हैदराबादमध्ये आहे। मुंबई पोलीस भरती 2017 ला रिपीट झालेला प्रश्न आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पाहू। दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? सिकंदराबाद येथे आहे। मुंबई पोलीस लोहमार्ग 2018 ला रिपीट झालेला प्रश्न आहे। मुंबई शहरला 2016 ला रिपीट झालेला प्रश्न आहे। तर त्यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील टिमटिंबई नदीला दक्षिण गंगा म्हणतात, तर महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे म्हटले जाते? हा प्रश्न SRPF नवी मुंबई 2014 ला रिपीट झालेला प्रश्न आहे। तर गोदावरी नदीला महाराष्ट्रातील दक्षिण गंगा असे म्हटले जाते। हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता झाला? तर महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा कोणता झालेला आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा पालघर झालेला आहे। हा प्रश्न SRPF मुंबई 2017 ला रिपीट झालेला प्रश्न आहे। तर पाहू शकता 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्यातून विभाजून पालघर हा राज्यातील 36वा जिल्हा अस्तित्वात आलेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न,
भारतीय पर्वत शिखरामध्ये खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणते? तर भारतीय पर्वत शिखरामधील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो K2. तर K2 हे भारतीय शिखरामधील भारतातील सर्वात उंच शिखर आहे. जसं महाराष्ट्रातील कळसुबा आहे तसं भारतातील K2 आहे. माउंट एव्हरेस्ट हे जगातील आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर हा प्रश्न SRPF 2014 रिपीट झालेला प्रश्न आहे आणि मुंबई पोलीस आयुक्ताला 2011 रिपीट झालेला प्रश्न आहे. पाहू शकता मुंबई जिल्ह्यावरील प्रश्न कसे रिपीटेड होतात. डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर राहते? तर याचा योग्य उत्तर आहे पुणे ते मुंबई या महामार्गावर डेक्कन क्वीन ही रेल्वे धावते. हा प्रश्न मुंबई लोहमार्ग 2014 रिपीट झालेला आहे. मुंबई पोलीस आयुक्ताला 2013 रिपीट झालेला आहे आणि मुंबई लोहमार्ग पोलीसला 2011 सुद्धा रिपीट झालेला आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. पुराव्यासहित तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. त्यानंतर भारतातील पहिला पर्यटन जिल्हा हा मान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास मिळाला? तर भारतातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे आणि तो मान कोणत्या जिल्ह्याला मिळालेला आहे? त्याच्या उत्तर मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालेला आहे. तर मुंबई जिल्ह्यात 2017ला हा रिपीट झालेला प्रश्न आहे. मुंबई पोलीस आयुक्ताला सुद्धा 2017ला रिपीट झालेला प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न 2 पेक्षा जास्त अधिक वेळा विचारलेला प्रश्न आहे. कोणकोणत्या 2 ताऱ्यांमधील अंतर टिंबटिंब या परिमाणाने मोजतात? तर नवी मुंबई पोलीस आयुक्त चालकला 2021ला रिपीट झालेला प्रश्न आहे. तर प्रकाश वर्ष या परिमाणाने 2 ताऱ्यातील अंतर मोजतात. तुम्ही पाहू शकता एक प्रकाश वर्ष बरोबर 9.6 × 10⁻12 हे तुम्हाला त्याचं एकक दिलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? 276वा प्रश्न चालू आहे. कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे असा विचारलेला प्रश्न आहे. बृहन्मुंबई चालक 2021ला रिपीट झालेला प्रश्न आहे. तर नागपूर या जिल्ह्यामध्ये कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ आहे. पाहू शकता कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर येथील रामटेक येथे 1996 साली स्थापन केले आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया. उलट्या टोपलीच्या आकाराचे एक्सिमोचे घराला काय म्हणतात? तर एक्सिमो लोकांचे घर जे होते त्यांना काय म्हणतात? इग्लू असे म्हटले जाते. हा नवी मुंबई 2017 रिपीट झालेला प्रश्न आहे. सूर्यमालिकेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता? तर सूर्यमालिकेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता? दर पोलीस भरतीला दर जिल्ह्यावर एखादा तरी प्रश्न विचारला जातो सूर्यमालिकेवरती ग्रहांवरती. तर सूर्यमालिकेतील पृथ्वीनंतर येणारा ग्रह कोणता? तर मंगळ आहे. तर ग्रहांचा सूर्यापासून क्रम कसा आहे? बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे असं त्यांचं क्रम आहे. तुम्ही क्रम पाठ लक्षात ठेवायचा आहे कारण का त्यावरती एकही प्रश्न रिपीट झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. संजय गांधी नॅशनल पार्क टिंबटिंब येथे आहे. तर संजय गांधी नॅशनल पार्क कोणते आहे? मुंबई जिल्ह्यामध्ये आहे. बृहन्मुंबई चालक 2021ला रिपीट झालेला प्रश्न आहे. बरोली या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. नंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या गटात दिलेल्या सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रातील आहेत? तर कोणत्या गटामध्ये दिलेली सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रात आहेत? तुम्ही यासाठी ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येण्यासाठी राष्ट्रीय उद्याने माहीत असले पाहिजेत. कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते राष्ट्रीय उद्यान आहे हे माहीत असलं पाहिजे. तर मुंबई 2017ला रिपीट झालेला प्रश्न आहे. तर ताडोबा, पेंच, नवेगाव आणि बोरिवली हे महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आहे. तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर चंद्रपूरला आहे. त्यानंतर पेंच राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूरला आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीला आहे. त्यानंतर गुगामल हे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर अमरावतीला आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर सांगलीला आहे. हे बेसिक जे राष्ट्रीय उद्यान आहेत, महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ते तुम्हाला मित्रांनो माहीत असले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीला याच्यावरती क्वेश्चन विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला येईल. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? तर कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते हा विचारलेला प्रश्न आहे. तर तेरखोल ही नदी वाहते. मुंबई पोलीस भरती 2018ला रिपीट झालेला प्रश्न आहे. तर कोकणातील प्रमुख नद्या उल्हास, दमणगंगा, सूर्या, वैतरणा, सावित्री, वैशिष्टी, शास्त्री, तेरखोल इत्यादी नद्या आहेत. कोकणातील सर्व नद्या सह्याद्री पर्वतावरून वाहत येऊन अरबी समुद्रास मिळतात. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. खालीलपैकी कोणता देश भारताचा शेजारी नाही? तर भारताच्या शेजारी जेवढे देश आहेत ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बेसिक प्रश्न हे विचारले जातात. मुंबई जिल्हा असू दे, बाकीचे अदर जिल्हा असू दे, विचारले जातात. SRPF मुंबईला विचारलेला 2016ला रिपीट झालेला प्रश्न आहे. मुंबई 2014ला रिपीट झालेला प्रश्न आहे. तर फ्रान्स हा देश भारताच्या शेजारी नाही. फ्रान्स हा युरोप खंडातील देश आहे, लक्षात ठेवा. आशिया खंडातील तुम्हाला देश माहीत असलं पाहिजे. त्यानंतर पुढील प्रश्न 7 बेटांचे शहर हे कोणत्या शहराला म्हणतात? तर 7 बेटांचे शहर हे कोणत्या शहराला म्हणतात? मुंबई शहराला म्हणतात. मुंबई लोहमार्ग पोलीस 2018ला रिपीट झालेला प्रश्न आहे हा. तर मुंबईच्या 7 बेटांमध्ये माहीम, परेल म्हणजे परळ, वरळी, कुलाबा, माझगाव, बॉम्बे, लॉटल, कुलाबा, म्हातारीचा बेट असं म्हटलं जातं.
तर ही सर्व 7 बेटे आहेत. लक्षात ठेवा, मुंबई जिल्ह्यावरती एक तरी प्रश्न रिपीटेड होतो. सोनका हे कोणत्या पिकाचे वाण आहे? तर सोनका हे कोणत्या पिकाचे वाण आहे? तर नवी मुंबई पोलीस आयुक्त 2014 ला रिपीटेड झालेला प्रश्न आहे. तर सोनका हे द्राक्ष पिकाचे वाण आहे. द्राक्षांच्या इतर जाती आपण पाहूया. माणिक, चमन, शरद, सिंडलेस. डाळिंबाच्या जाती गणेश, भगवा, मृदुला या डाळिंबाच्या जाती आहेत. त्यानंतर संत्र्याच्या जाती आहेत किन्नू, नागपूर संत्रा, सातपुडी. आंब्याच्या जाती आहेत केशर, रत्ना, हापूस, नीलम. लक्षात ठेवा, ह्या जाती महत्वाच्या आहेत. नंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात नाही? तर खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात नाही? सातपुडा हे महाराष्ट्रात नाही. नवी मुंबई पोलीस आयुक्त 2017 रिपीट झालेला प्रश्न आहे. तर 5 ठिकाण महाबळेश्वर, सातारा येथे आहे आणि माथेरान, कर्जत, रायगड येथे आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायचा आहे, कमेंट करायचा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? तर भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते आहे? तर सिक्कीम हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे. मुंबई पोलीस आयुक्त 2013 ला विचारलेला प्रश्न आहे. भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य उत्तर प्रदेश आहे. भारतातील सर्वाधिक घनतेचे राज्य बिहार आहे आणि भारतातील सर्वात कमी घनतेचे राज्य अरुणाचल प्रदेश आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू. प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे? तर प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे? तर मुंबई शहरामध्ये प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय आहे. पाहू शकता, नवी मुंबई 2011 ला विचारलेला प्रश्न आहे. लखनौ ही उत्तर प्रदेश राज्याची राजधानी आहे. सायन्स सिटी व नॅशनल बॉटॅनिकल गार्डन हे दिल्लीमध्ये आहे आणि विज्ञान भवन हे हैदराबादमध्ये आणि विज्ञान भवन हे दिल्लीमध्ये आहे. त्यानंतर हैदराबाद येथे सालारगंज म्युझियम आहे. हा पण प्रश्न रिपीट झालेला प्रश्न आहे. सिंधू नदीचा उगम कोठे होतो? तर सिंधू नदीचा उगम कोठे होतो? तर सिंधू नदीचा उगम कैलास मानसरोवर येथे होतो. हा प्रश्न SRPF 2016 रिपीट झालेला प्रश्न आहे. तर सिंधू नदी ही जम्मू काश्मीर राज्यातून पुढे पाकिस्तानमध्ये वाहते. तिची भारतातील लांबी 700 किलोमीटर आहे. तर एकूण लांबी 2900 किलोमीटर आहे. सिंधू नदीच्या उपनद्या झेलम, सतलज, चिनाब आणि रावी ह्या नद्या आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, तेलंगणाची राजधानी कोठे आहे? तर तेलंगणाची राजधानी कोठे आहे? हैदराबाद या शहरामध्ये आहे. SRPF मुंबई 2016 रिपीट झालेला प्रश्न आहे. चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी आहे. तिरुवनंतपुरम ही केरळची राजधानी आहे. हे पण मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा. भारतात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहे? तर भारतात साक्षरतेचे प्रमाण हे सर्वात जास्त केरळ या राज्यामध्ये आहे. हा प्रश्न नवी मुंबई 2017 रिपीट झालेला प्रश्न आहे. केरळ राज्यात 93.91% लोक साक्षर आहेत. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील, महाराष्ट्रात मोनो रेल्वे कोणत्या शहरात चालू आहे? तर महाराष्ट्रात मोनो रेल्वे मुंबई शहरामध्ये चालू आहे. मुंबई 2016 रिपीट झालेला प्रश्न आहे. मोनो रेल्वे हा प्रकल्प MMRDA या संस्थेकडून ही मोनो रेल्वे 2 फेब्रुवारी 2014 मध्ये सुरू झालेली आहे. हा पण मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा, मुंबईला विचारू शकतात. त्यानंतर पुढील प्रश्न, अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? तर अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? तर कोल्हापूर या जिल्ह्याशी जोडतो. अनुस्कुरा घाट हा ऐतिहासिक ठिकाण आहे. या ठिकाणी पांडव आणि उगवाई देवी मंदिर बांधलं होतं. लक्षात ठेवा. वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे? तर वेरूळ येथील कैलास मंदिर हे कृष्ण पहिला या राष्ट्रकूट राजाने बांधलेलं आहे. मुंबई 2016 रिपीट झालेला प्रश्न आहे. SRPF 2016 रिपीट झालेला प्रश्न आहे. वेरूळ हे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. तेथील प्राचीन लेणी प्रसिद्ध आहेत. वेरूळमध्ये प्राचीन घुणेश्वर मंदिर आहे, जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी माळशेज घाट कोठे आहे? तर माळशेज घाट हा आळेफाटा व कल्याण या दोन नगरांच्या मध्ये धावतो. लक्षात ठेवा. तर नवी मुंबई 2017 ला रिपीट झालेला प्रश्न आहे. भोर महाड हे वरंधा घाट या दरम्यान लावतो आणि कराड, चिपळूण, कुंभारली घाट हा दरम्यान धावतो. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? तर महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा ही पर्वतरांग आहे. मुंबई शहर 2009 ला रिपीट झालेला प्रश्न आहे. तोच प्रश्न मुंबई 2013 ला रिपीट झालेला प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट टिमटिंब रोजी आकाशात सोडण्यात आला. तर भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट कोणत्या रोजी अवकाशात सोडण्यात आला? तर 19 एप्रिल 1975 रोजी अवकाशात सोडण्यात आलेला आहे. नवी मुंबई 2011 ला रिपीट झालेला प्रश्न आहे. भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी टिमटिंब रोजी अंटार्क्टिकावर पोहोचली आहे. तर हा प्रश्न रिपीट झालेला आहे 2011 ला मुंबई शहराला. तर 9 जानेवारी 1982 रोजी भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी अंटार्क्टिकावर पोहोचलेली आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता देश भारताच्या शेजारी नाही? तर खालीलपैकी कोणता देश भारताच्या शेजारी नाही? तर अमेरिका देश हा भारताच्या शेजारी नाही. हा प्रश्न, फ्रान्स हा देश भारताच्या शेजारी नाही असा पण प्रश्न रिपीट झालेला होता. SRPF 2014 ला 2006 ला हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तुम्ही कॅटेगरी ओळखून घ्यायचा आहे. प्रश्न कसे विचारू जाऊ शकतात मुंबईला. त्यानंतर पुढील प्रश्न, बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर बिहू हा सण आसाम या राज्यामध्ये
शहरामध्ये साजरा केला जातो? नवी मुंबई 2011ला रिपीट झालेला प्रश्न आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगतची 2 शहरे खालीलपैकी कोणती? तर महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगतची 2 शहरे कोणती आहेत? कोल्हापूर, बेळगाव ही शहरे आहेत. SRPF 2014 रिपीट झालेला प्रश्न आहे. न्यू मुंबई पोलीसला 2014ला रिपीट झालेला प्रश्न आहे. महाराष्ट्रात कर्नाटक सीमेलगतची 2 शहरे कोणती आहेत? कोल्हापूर आणि बेळगाव. त्यानंतर भारताच्या अणुशक्ती आयोगाचे मुख्य कार्यालय कोठे आहे? तर भारताच्या अणुशक्ती आयोगाचे मुख्य कार्यालय कोठे आहे? तर मुंबई या शहरामध्ये आहे. मुंबई लोहमार्ग पोलीस 2014 रिपीट झालेला प्रश्न आहे. इंडोनेशियाची राजधानी कोणती? इंडोनेशियाची राजधानी कोणती आहे? तर नुस्तारा ही इंडोनेशियाची राजधानी आहे. मुंबई पोलीसला 2009ला रिपीट झालेला प्रश्न आहे. त्यानंतर भूविस्तारानुसार जगातील सर्वात लहान देश कोणता असा विचारलेला प्रश्न आहे. तर व्हॅटिकन सिटी ही भूविस्तारानुसार जगातील सर्वात लहान देश आहे. मुंबई पोलीस 2014 रिपीट झालेला प्रश्न आहे. त्यानंतर भूकवचाच्या वरच्या भागाला काय म्हणतात? तर भूकवचाच्या वरच्या भागाला काय म्हणतात? सियाल असे म्हटले जाते. तर मित्रांनो, हे होते प्रश्न मुंबई जिल्ह्यावरती विचारलेले. तर मुंबई जिल्ह्याला आतापर्यंत कसे प्रश्न रिपीट झालेले आहेत, कोणकोणते प्रश्न रिपीट झाले ते तुम्हाला कॅटेगरी समजून जाईल. मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या महाराष्ट्र रक्षक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ तर मित्रांना शेअर करायचा आहे. बाकीचे व्हिडिओ तुम्ही मुंबई जिल्ह्यावरती पाहून घेऊ शकता. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सेपरेट मुंबई जिल्हा विशेष प्लेलिस्ट करून दिलेली आहे. अशाच व्हिडिओसाठी पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.